बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाने बँकेत खाते उघडून एन.आर. काबरा अँड कंपनीच्या शुल्कापोटी आलेले 13,47,333 रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले। तसेच कंपनीच्या खातेदारांच्या आयकर जीएसटीची रक्कम न भरता आणि कंपनीच्या खातेदारांच्या आयकर परताव्याचे 44,63,709 रुपये स्वतःसह मित्रांच्या खात्यावर वळविले। अशा प्रकारे एकूण 58,11,042 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी त्याच्या विरुद्ध जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। लक्ष्मण भीमाशंकर कोणाळे, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे। या प्रकरणी कंपनीचे प्रमुख सनदी लेखापाल नंदकिशोर रामनिवासजी काबरा वय 62 राहणार बुधवार पेठ श्राविका शाळेजवळ सोना हिरा चौक सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। सनदी लेखापाल काबरा यांचे एन.आर. काबरा अँड कंपनी या नावे फर्म आहे। त्याच्या नावाचे बनावट कागदपत्र, शॉपॅक लायसन्स तयार करून कार्यालयातील शिक्के व लेटर पॅडचा वापर करून कोणाळे यांनी आपण मालक असल्याचे दर्शवून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कर्नाटक बँकेत 17 जुलै 2021 रोजी स्वतःच्या नावे चालू खाते खोलले। कामाचे शुल्क म्हणून काबरा यांच्या कंपनीच्या नावे आलेले 13,47,333 रुपयांचे धनादेश कर्नाटक बँकेतील स्वतःच्या खात्यावर जमा केले। तसेच 15 मार्च 2023 रोजी 4 एप्रिल 2024 या कालावधीत कंपनीच्या खातेदारांनी आयकर जीएसटी भरण्यासाठी कोणाळे याच्याकडे रक्कम दिली। त्याने ती रक्कम न भरता त्यांना चलन भरणा केलेल्या बनावट पावत्या दिल्या। ती रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरली। खाते रकमांच्या ठिकाणी परस्पर खाते क्रमांक बदलून ते स्वतःसह शशिकांत मसळे, रविकांत मसळे व आनंद मसळे या मित्रांचे खाते क्रमांक जोडले। खातेदारांचा आयकर परताव्यापोटी आलेले 24,63,709 रुपये, खातेदारांचा आयकर परताव्यापोटी आलेले 44,63,709 रुपये स्वतःसह मित्रांच्या खात्यावर वळवून घेतले। अशा प्रकारे एकूण 58,11,042 रुपयांची फसवणूक केली आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता। या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम 50 लाखांपेक्षा अधिक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे।